जातोय आपण. लेट झाली कालच्यासाठीच लेट झाला. लवकर जाऊ. लेट झालं. 4:40 झाले. जेवढे बोलणारच चेंजिंग रूम आपण गाड केले. चेन नाही लावलं, नंतर लावतो आता. तर आपलं सामान मला एवढंच आहे. आपलं स्टँड आणि सेफ्टी आणि मोबाईल. तर आज वेट नाही बघायचं, लेट झाले. वरी जायचं आपल्याला. वरचं उघडलं असेल कारण की आपणच पहिले 10 मिनिट लेट आले. आळुशी होते वरच्यावरी. जेव्हापासून आपला चॅलेंज कंप्लीट झाले ना तेव्हापासून आळुशी झालेलं आहे. काढ लवकर आळूस मी काढल. वरी आलंय आपण. कसं वातावरण आहे, काही बदल नाही याच्यामध्ये. भरलंय खरं सांगायला. काय नकोसं वाटलं. काय झालंय काय माहीत. ठेवतो पहिली तर मला पळत आला मी खालं. तर 2 मिनिट थोडं रेस्ट करू. आता आपण आराम केला, रिलॅक्स वाटलं मला. आता वाजली बघा 5:25 म्हणजे का बघा 4:45 झाले. म्हणजे 4:45 वाजले. पण लई आळशी झाले. 15 मिनिट लेट झाले. तर आपला वॉर्मअप कंप्लीट व्हायला पाहिजे बघा. चला हे बाकीचं बंद करा, बिनकामाचं बोलणं. तर पॉईंटवर येऊ. तरी आज आहे आपला 10वा एपिसोड. 9 दिवसामध्ये 5 दिवस चुकीचं मारलं. 4 दिवस बरोबर माहिती आहे मला. समजायलाच 5 दिवस लागले. होईल आपली ग्रोथ असं मला वाटते. माझी इच्छाशक्ती म्हणते आपली ग्रोथ होईल. आणि आज आहे आपला 10वा एपिसोड. मला माहितीच आहे चॅलेंज कोणता आहे का नाही. तर सांगण्यात काही अर्थ नाही. तरी चला मी दिली मला काही घाम येते बार. तरी चला वॉर्मअप करून घेऊ. मग तुम्हाला भेटू वॉर्मअप झाल्यानंतर. कुठंच नका जाऊ, मी आलोच वॉर्मअप झाल्यानंतर. वॉर्मअप कंप्लीट झाला बघा. आपण वॉर्मअप काही जिमचं पण मिक्स केले मध्ये. बारला परत वॉर्मअप करणं चुकीचं आहे. त्याच्यामुळे याच्यात वॉर्मअप केलं बघा. आता आपण मारणार आहे पहिली एक्सरसाइज. तो माहितीच आहे कोणती एक्सरसाइज मारताय आपण. पाईक पुशअप घालता आपण. पहिला सेट घेऊ मग तुम्हाला तर घेतला आहे आपण बांधून. तरी चला आपले पाईक पुशअप घेऊ. हो नो, मी आता लेट का आला माहिती आहे का. पहिलं सेट बघितलं मी. थोडे पाय लांब होती, जवळ घेतला आणि आपण मारलं नवीन उडाला 9 मारलं. प्रॉपर गेले, कुठं चुकीचं नाही मारलं. त्या सेटला फक्त उपरे बाहेर गेले. आता दुसऱ्या सेटला आत घेऊ. आणि आपला झाला पहिला सेट कंप्लीट. आपलं 1.5 मिनिट पण कंप्लीट झाले. तरी चला दुसरं सेट घेऊ.
आहे, कारण की आपला दुसरा सेट कंप्लीट झाला. 1 मिनिट कंप्लीट झाले, सेकंदात आपला तिसरा सेट होईल. सेट बघितलो, एकदम प्रॉपर मारलो. आता काही प्रॉब्लेम नाही, आपले पुशअप जमल्या थोडे थोडे. तिसऱ्या सेटला बघू का होती का नाही. सेटला 9 मारलं, आता पण 9 मारलं. ट्राय करू एक्स्ट्रा मारायचं, तर राहू दे, जेवढे गेले तेवढे मारू. तिसरे सेट घेऊ, 30 सेकंड संपले असतील आपले. तर चला आहे तिसरा सेट. पाहिलं लईच क्लोज घेतला आपण, लईच फक्त 2 इंचीचा अंतर होता आपल्या हातामध्ये आणि पायामध्ये. मला कमीच गेले, फक्त आपण मारले 4 मारलं बरं का. लवकरच आपण हातावर थांबायला शिकतोय वाटते बरं का. आणि आपलं फक्त पहिली पायरी आहे. स्टेप बाय त्याला महिना लागू द्या. मला इंजुरी होत नाही असं मी तो, म्हणजे मला पण होत नाही आणि तुम्हाला पण इंजुरी होत नाही, म्हणून असं बाय स्टेप बाय घेतो. आणि आता आपण घेणार आहे, कंप्लीट होऊ द्या मग चालू करू. मारलं आणि आपण घेतोय सेकंड पुशअप. हिंदू पुशअप येते आणि त्याचा पहिला सेट कंप्लीट झाला. का नाही भेटलं तुम्हाला, कारण की टाईप झाला आपला. सेट कंप्लीट झालते म्हणून मी डायरेक्ट घेतलं. तुम्हाला भेटतोय तरी चला आता पहिले व्हिडिओ, मग नंतर भेटू. बघितलं बघा व्हिडिओ, तर मारलं फक्त गुडघे बेंड होईल, ते पण काळजी घेऊ. सेकंड राहिल्यात तरी चला दुसरा सेट घेऊ आपण. आपला दुसरा सेट कंप्लीट झाला. आपले पाय का बेंड माहिती आहे का, त्याच्यावर पाय माझे दिसतील झाल्यात. मी खाली जातो तर पाय मागे चालत होत्यात, आपले गुडघे थोडे बेंड होतात नाही ना, त्याच्यामुळे आपले स्लिप होतात पाय. सेट कंप्लीट झाला, रेस्ट करू. कंप्लीट झाले, भेटू तिसरा सेट कंप्लीट झाल्यावर. हिंदू पुष्प कसे गेले, मी आता थोडी काळजी घेतलं. गुडघे मी खाली चालतं, माझे पाय थोडी फाक लागले, त्यांनी गुडघे बेंड घालते. तर मी तानाच पाय एकदम ते ठेवलं, ताकद तिथं लावलं, ताकद आपण तिथं लावलं, बेंड नाही झाले आणि पसर पण नाही झाले. तरी आपले हिंदू पुशअप कंप्लीट झाले. 3ही सेट मध्ये आपण फक्त 6 मारले, नाही गेले. काय नाही, होत राहते प्रॅक्टिस, कारण की आता पायरीला आपली ही पुशअप राहणार नाही, ॲडव्हान्स पुशअप राहणार आहे. लवकर सव पडेल. चालू ठेवूयाला. आता आपण घेणार आहे स्टँड. तरी आपले 1.5 मिनिट कंप्लीट होत आहेत. आले आता 1 मिनिट कंप्लीट. सेकंड घेऊ म्हणजे रेस्ट करू आणि पहिला सेट कंप्लीट झाल्यावर
स्ट्रेट आहेत का? जमलं आहे पहिल्याच बारीत आणि कुठं चुकलं नाही माझं. पण कोपऱ्यात ताकद डोक्याला थोडं प्रेस लावलं, त्याच्यामुळे थांबलं की मी हवेत थांबले. नंतर जसं स्ट्रेट थांबलं ना, असं वाटलं की कुठंच माझ्या गुडघ्याला म्हणजे कसं माझ्या कोपऱ्याला त्रास नाही झाला, त्याला पण त्रास नाही झाला. कारण की आपण तोला शिकलोय तरच तुम्हाला पण येईल. मला आलं तसं तुम्हाला पण येईल. आपला बघा किती सेकंड झाले. हा, 8 कंप्लीट झालं बरं का. अजून 30 सेकंद राहिले का. माझं चुका मी शोधतोय, मला दिसत नाहीत. आपल्या चुका सापडले तर पण त्याच्यात सुधारणा करू. बघा काहीच नाही, खेळ फक्त डोक्यावर थांबायचं असलं, प्रे आणि डोकं दोन असल्या तुमच्याजवळ संपलाविषयी. तुम्हाला कोणी थांबवत नाही की गुडघ्यावर. मग कसं माहिती आहे का, डोक्यावर थांबायला सांगता नाही गेले मला. आपले झाले 5 सेकंद राहिले, तर चला दुसरं सेट लगे घेऊ. आपला थोडं कसं अँगल चुकला कॅमेराचा, नाही ठेवला आपण. ब्लॅक आलं आणि आपण थांबलो 43 सेकंड नाही बोलत दुसऱ्या सेटला आणि पहिल्या सेटला 63. तरी आता बघू तिसऱ्या सेटला का होती का. आणि तरी चला बघा. आता आपण पडला असतो ना, आपलं बेंड झाला असतं सगळं पाठ. विचारच दुसरं करत होतो, बेटला समजलं असतं, इथला असलं व्हिडिओ. तर मी पडला असतो ना, तर आपटला असतं, दांड नगरे आपटाला असतं. खाली सपोर्ट बिपोर्टसाठी काहीच नाही. टाइम थोडी काळजी घेऊ आपण, गडबडीमध्ये काहीतरी होऊन जाईल आपल्याला. आता मी पडला असतो तर माहिती आहे का, दुसऱ्या विचारामध्ये होतो. विचार नका ठेवू डोक्यामध्ये, जे करताय त्याच्यावर फोकस करा. मी आत्ता विचार करत दुसरंच विचार करत होतो, तर विचाराच्या नादामध्ये आपण असतो. तर आपल्यालाच असतं माझं, त्याला विचार नाही करत दुसरी काय. पण खरंच मी पडला असतो राव. काळजी घेऊ आता. नेक्स्ट टाइम जे करतोय त्याच्यावरच फोकस ठेवतो आणि दुसरीकडे लक्ष नाही जाऊ देत. आता मी 100% पडला असतो. फर्स्ट टाइम पण नाही आलं. 3 टाईमला उठल्यावर बघ स्ट्रेट केलो, थोडी मुंडी वर घ्यावं म्हणून असता बेंड झाला असतो. त्यालाच तोला आलं. जाऊ द्या, काळजी घेऊ आता थोडी. जे तुम्ही करताय तेच करा, तिथंच फोकस ठेवा. सगळं जे करताय आणि दुसरीकडे लक्ष असलं तर तुम्हाला काय पण होऊ शकते. जसं माझ्यासोबत झालं. आता झालं नाही म्हणा, झालं असतं. तर आपण थोडं कंट्रोल केल्यामुळं आपलं बॅलन्स राहिलं. तरी आपले झालं बघा हेड स्टँड कंप्लीट. आता घेऊ वॉल हँड स्टँड. तर तुम्हाला भेटतो पहिला दुसरा सेट कंप्लीट झाल्यावर. तुम्हाला म्हणाल तर मी भेटतो म्हणून. तर आज माझा थोडा अवतार बेकार दिसतो कारण की आज थोडं झोप नाही झाली, थोडं एडिटिंगला टाईम लागला.
त्याच्यामुळं नाही झाली. मला भरपूर टाईम गेला तर थोडं बसतो. लई चालत चालत बोलणं पण चांगलं नसतंय. आपण पहिल्या सेटला थांबलं की आणि दुसऱ्याला 25 असं मी तोंडानं बोललो बरं का, 2-3, कारण की मला टाईम दिसना गेलता. समोर घेतलं तर डोळे खराब होते आपले, त्याच्यामुळे मोबाईल लांबच ठेवला. आपला टाईम कंप्लीट होत जाते. 1 मिनिटाचा टाईम लावले फक्त, मिनिट कंप्लीट झाला असेल. हे चुकलं तर मला कमेंट बिमेंट करा. आता जाऊ तिसरं सेट घेऊ. बघा आजचा दिवस कंप्लीट झाला, म्हणजे 10वा एपिसोड कंप्लीट झाला आहे. माझं काही चुकलं तर मला तुम्ही कमेंट करा, त्यात सुधारणा करतोय. जसं जसं मला जमेल मी तसं तसं करेन. दिवसात आपण शिकलं फक्त डोक्यावरच थांबायला, आणि आता हातावर थांबायला किती दिवस लागते का माहीत. मला समजायलाच थोडं वेळ लागला, आणि पुशअप पण मारा थोडा वेळ लागला. समजायलाच थोडं टाईम लागला. मला टाईम नाही लागणार. एवढंच लक्ष ठेवा की पुशअप मारताना कंबर तैट आणि गुडघे तैट ठेवा, आणि तुम्हाला ऑटोमॅटिक ती जमेल ती कोणती का पुशअप राहणार. आणि बघा आत्ता आपला 10वा एपिसोड कंप्लीट झाला. चुकलं तर मला कमेंट करा बरं का. आज तेवढे अजून स्टडी केले, जसं जसं मी स्टडी केली तसं तुम्हाला सांगतो आणि मी करतोय. हे आपला चॅलेंज आहे कॅलिस्थॅनिकमध्ये. हँड स्टँडचा मी कंप्लीट करतो का नाही का माहीत, ते देवाला माहीत. तर चला स्ट्रेचिंग करू. आपला आजचा 10वा एपिसोड संपला आहे, आणि उद्या भेटू.